एक पेड़ माँ के नाम। ये अभियान अद्भुत अभियान था। जन भागीदारी का ऐसा उदाहरण वाकई बहुत प्रेरित करने वाला। पर्यावरण संरक्षण को लेकर शुरू किए गए इस अभियान में देश के कोने कोने में लोगों ने कमाल कर दिखाया। अब मैं कुछ बोलूंगा तो विवाद होगा। Let's go. Gram Sabha meeting. Can you do that? No, I want an assurance. I want an assurance. Election of the side. Staff budget gone. Secretary का सरकार ने ना बेलूर काढ लेते मैं काम प्रॉब्लम Secretary sir and Sarpanch madam, please give me an assurance that within 15 days or within 1 month, this vicarious responsibility shall be resolved and a compliance report given prior to the next Gram Sabha. Please. Can I have the assurance from both of you? Commitment given as secretary. I am only pleading this why because this will be beneficial to the country. पेंडिंग असा म्हणून एका थोडं तरी टाइम द्या प्रायोरिटी मागची तरी द्या नागपूर जावला तर त्या चढ करून मला बेलूर कॅन्सल झाली की आम्ही कसे कॅन्सल कसे केला नाव एज्युम करता जातली अशी पण आपलं काही जमीन आसा पळय तूं कंप्युटर सिस्टम बरोबर कोणाचो येवना कितें येवना तो सारको तुका मेळटा रिकॉर्ड ते कंप्युटर जावपाची गरज आसा आणि सगळे कंप्युटर कोड झाले घातले आता कॅल्क्युलेशन आणि ते कसे ते जोडले म्हणजे किरण भेटा तसो सरकाराचो ध्येय आहा कितें बाबा की इलेक्शनाचेरूच लोकांनी रावपाचें आनी लोकांचो जो टॅक्स कलेक्शन करून कितें जो डेव्हलपमेंट आमी आतां जावपाचो लॉस आम्ही आता कित्याक सरकार जर हाडून मागीर फोडटा म्हणटा कालच्या मिटिंगेत आम्ही सो 3 वर्सां लागली जेन्ना 3 वर्सां जर 3 वर्सां जर सरकार असं चिंतता की बाबा बीएलओ काडून लोकांचे सपोज ती कामां कितें डेव्हलपमेंट जावपाचें ती जर स्टॉप करपाक सोदता हेचो ध्येय जाता की आम्ही सिरियस बॉडी रिपोर्ट्सना तेंका बी तुम्ही डायरेक्टर ऑफ पंचायत आता मी करचना म्हणून बोलले एकटान कितें तो आमकां लेटर बरयतो न्हू कितें कितें एकटान आमकां कितें आमकां आता ऑलरेडी गव्हर्नमेंट संडेची माहिती बसतानी बोलायची ते संडे सगळे असे आम्ही करतो आम्ही लीज लावले नाही आमचे ते शाळेतले बाहेर आमच्या वाड्यात काय वाड्याची जायचे वाड्याचे पण थोडी रिटायर झाली म्हणून खेळ कुठले गेले शिकवेता आमची आमच्या गावची शिकवेता आमचे आमचे कोणाक दिसतात त्यांका कितें त्याच गेलो त्याच पाठालो जाय खंयचे पता घेना
नाही तशी नाही. आता मला सांगा, आता आमच्या पाठात. काढले आमच्या पाठात. आमच्या पाठातले दाढी. आता रामनगरांनी बोलले. काढले. काढले सगळे. तिकडे फडका चालू राहते. डेव्हलपमेंट करून भेटले सरकाराचे डिपेंडेंट आणि जबाबदारी पण निजामचे स्टेट्स खंडीचे बसताले जो बसताले मला नाही आपण ते बसले पटेल कॉलनी मागीर सुप्रीमा स्कूल निघाले तसेच करपाक जाय घरी सगळ्यात चांगले बरोबर आता पळय आता येले की संडे का किती बदल सांगतो मला फोटो काय आता आयडिया मागली आता कधी मी टाइमर पाहिला सांग आता मला सांग पंचायत हा पंचायतीन आता हे ना किती जागा हे गेले पंचायत आता आमची हा पंचायतीन स्टाफ आता कमी आहे 3 मेंबर स्टाफ आमचो डेअर ड्युटी हा कमी ना स्टाफ पंचायत तरी पंचायत काम करता पंचायत मिनिस्टर काय तुका आता पंचायत डायरेक्टर मिनिस्टर तुमचं काय म्हणते कितने आदमी देते ऐकून घे त्यांचे किती असं ते कलेक्टरकडे रेव्हेन्यू लॉस जाता आमकां रेव्हेन्यू लॉस जाता आमकां आता आम्ही त्या स्टेप आम्ही घेतला तो वन आता घेतला स्टेप तो लास्ट स्टेप घेतला असं घेतला की ते रिलीज जाऊन ते लेटर इनवर्ट झाला काय डिसिजन घेतला दोन फंड आता काल झालं कॉपी फॉलो आणि सेक्रेटरी ते 14 फायनान्स 15 फायनान्स फंड इज अनयुटिलाइज्ड व्हाट इज द रीजन फॉर इट ना ना 15 मायनस किती होईल 15 फायनान्स प्लस आहे ते प्रोग्राम कसं त्यांनीच एक्झिक्युशन ते आम्ही सेक्शन खर्चच काम नाही तो प्लॅन करून पयलीं सगळे प्लॅनाचेर ते घालचे पडटा सेंट्रल गव्हर्नमेंट एप्रूव करचे पडटा एप्रूव करून जाल्या उपरांत ते हेडाचेर तुवें काम घालचें पडटा परत एप्रूवल करचें पडटा तेजे प्रोसिजर खूब आसा पूण आमी आमचो फॉलोअप चालू आसा तेका ही एंटायर सगळी पाथवेज आहा पळय सगळे आमी ऑल वर्ड्स एक्झिस्टींग पाथवेज एनओसीच्यो पाथवे न्ही एनओसी म्हणल्यार ते थंय रिजेक्ट करता डायरेक्ट एक्झिस्टींग हांवें सगळे तुमचे फ्रॉम केकदोळे टू आंबेकड मागीर बेतीम सगळ्यो ज्यो एक्झिस्टींग पाथव्या ह्या फायनान्साचेर आमी घेतले आसा आमकां सांगला म्हणटा कितें आहा पळय सगळे जर आमकां एप्रूवल मेळ्ळें न्ही जाल्यार हे सगळें काम जातलें म्हणजे युटिलायज ते खंय युटिलायज करूंक मेळना आमकां जाल्यार अशें कांयच करूंक मेळना तो प्लॅन पयलो स्टार्टींग एप्रूव करूंक तो प्लॅन एप्रूवल जालो आमचो जालो आसा मागीर तुवें जे एस्टिमेट करता ते व्हिडिओन एप्रूव केल्यार जायना परत तेजेर घालचें पडटा चिवटे तेणी एप्रूवल दिवंक जाय मागीर ते पण टेंडर करता प्रोसिजर खूब तेका पूण आमी ते खूप डीप केला आमचे कडेन फॉलोअप केला पळय ऑलमोस्ट आमचे 70% आमी फुडें पावले आसा 30% उरला पूण टेंडरींग प्रोसेस आनी कितें एक्झिस्टींग थोडेचे एनओसी जाय एनओसी ते कांयच काम घेवंक मेळना एक्झिस्टींग ज्यो पातळी आहा पळय त्यो आमी डेव्हलप करपाक सगळे फूल आणि एक लास्ट पॉइंट सदांच रिपीट करता एजेंडाचेर आमी ते रिपोर्ट ऑफ सुपरवायझरी कमिटीज इट इज कंपल्सरी एक्चुअली आमी एजेंडाचेर ते येना तो आता आमचे पळय आसा ते 15 मॅनेजर जे येतले पळय ते सगळे कमिटी सगळे जातले लास्ट टाइम गेले 14 मॅनेजर डेडलाइन की 31 पर्यंत ते सगळ्या पंचायती ऑल क्वालिटीज तेन्ना सगळे पयशे रिटर्न धाडपाचे रिटर्न धाडून ते परत मेळपाचे ना जी वर्गां कितें प्लॅनार घातलेली आनी फास्ट जातली प्रायोरिटीचेर ती सगळी घेवन काबार केली म्हणजे ताका आनी टायमूच जातलो सामको म्हणजे टायम दिवन एक्सटेंड केल्लो टायम खूब टायम एक्सटेंड केलो बट प्रोसिजर एक कितें आहा प्रोजेक्ट की इजी काय ना हे तसो फंड्स हो डायरेक्ट रिप्लेस करपाक कोणाकूच पावना So next time you should put on the agenda report of the supervisory committees. आता फेब्रुवारी तारखेला बदल लागली आणि टेंडरिंग मेजर टेंडर्स आर फॉर द फूड मॅनेजमेंट एक्झिस्टिंग पाथवे डिपेंड ऑन एक्झिस्टिंग पाथवे सो लास्ट त्यांचे न्यू हेचे प्रपोजला चड कन्सिडर करपाक जायना लास्ट एक होतं येते जो सगळं एक्झिस्टिंग जो रोड आसा रेस नंबर म्हणजे पेडाकडे लास्ट टाइम ग्राउंड सगळे आम्ही झालेले की ते पेडा फाटच्यान ज्यो गाडयो आसता पळय तो एक तेंचो वचपाक करतो आनी वचो येवपाक करतो वन वे म्हणजे तेच्या कारणान कितें ब्लॉक जावचो ना रोड सो त्यो ज्यो थंयसर गाडयो लायता पळय त्यो गाडयो काडून नो पार्किंग बोर्ड लावता
कित्याक एक आतां रेस मागो धरला तूं पेरा फाटल्यानच्यान गेलो एक जाल्यार मारच्या कित्याक इमिजिएट जावपाक जाय कित्याक आतां चवथ आसा कोणत्यो गाडयो वाडटल्यो सो आतां कितें आनी एक्शन घेवन तेजेर करपाक जाय पेराच्या फाटल्यान पॅड आसा विथ द सिग्नेचर सगळे गाडी हाडून गाडयो तेजे नो पार्किंग नो पार्किंग झोन वन वे करता वन वे करपाचो वन वे करपाचो आनी कितें आतां फुडल्यान ते गोवा वचना परते फ्लावज आसा स्पेसिफिकली टार्गेट करप की काडटा आसतना सगळ्यांकूच ऑर्डर लागता आयपीपीचे कितें 5 स्टार हॉटेल आसा म्हणटा ती कितें आयडिया आसा सेक्रेटरी आमच्याकडे काय म्हणत ना सो रेस मास इन केस ओके सर येयले सपोज इन केस सपोज तेंचे प्रपोजल येयले जाल्यार तुमी सगळ्या लोकांक पयलीं रवायन करपाक जाय कित्याक द प्रोजेक्ट जो येता तो कॉस्ट ऑफ एस्टिमेटेड ऑफ 327 crores बरोबर 327 crores प्रोजेक्ट तो तितून ते कितें मागता ते तुमकां पयलीं तुमी लोकांक कडेन सांगपाक जाय कित्याक लोकांचे लायव्हलीहूड थंयसर आहा ते कोण ट्रॅडिशनल फिशरमॅन्स आहा तेंच्यांनी भितून मागला म्हाजे कडेन ह्या लिस्ट आहा तेंच्यांनी मागला फॉर द वॉटर स्पोर्ट्स रिवर मांडवी बे म्हणटाले ते रिवर मांडवी बे लागना तेणे घातला फाल्यां तो वॉटर स्पोर्ट्साक मागता मागीर आनी कितें मागता तेणे आनी एक फॉल्स हें दिला तेणेन कितें की तो जो रोप वेक जो जागो जो दिला पळय तो आपणेन दिला तो रोप वेक जागो दिला तो कोमनिदादीन दिला तो रोप वे येता पळय तो सर्वे नंबर 92 वन येता आनी तेजो नंबर सर्वे नंबर 95/1A तो खंय तरी सरकाराक हें करूंक सोदता की आपलें परमिशन घालचें म्हणून आपल्यान आपलो जागो युटिलायज तुमकां करता म्हणून की तेजो जो येता तो कोमनिदादीन येता आनी हितून तो म्हणटा की 3000 एक वेळ जाय कोण इतला तो म्हणटा कोमनिदाद कोर्टाक हेच्या कोर्टा फाटल्यान येता न्हू पण येवपाक मोबाईल येवपाक ना येवपाचो न्हू तो अशें म्हणटा कितें की ते जी कंपनी आसा आपलो जागो आपल्यान रोप वेक दिला म्हणटा तो खंयचो आपलो जागो दितलो रोप वेक ना हें काम करता सांगता येयले जाल्यार तुमी पयले लोकांक कॉन्फिडन्सान घेया की बाबा हे प्रपोजल येयला आमी ते चॉईस कॅबिनेटान डिसिजन घेतला झोन चेंज करपाक ते लेवलार ते मातसो हायकोर्टान प्लॅनिंग करया तर दुसरी गोष्ट कॅबिनेटान तुमकां सपोज आमकां ना सांगता नॉलेजीक आता त्या प्रॉपर्टीचेर ऑलरेडी डॉक्युमेंट आसा कोणाची टेनन्सी आणि सुप्रीम कोर्टान आता डायरेक्शन दिला की टेनंटेड लँड कॅनॉट बी कन्वर्टेड इनटू सेटलमेंट झोन एग्रीकल्चर सेटलमेंट झोन शेड्यूल ना शेड्यूलान डायरेक्टली बरयलेला ते एग्रीकल्चर लँड म्हणून एग्रीकल्चर लँड आणि तेका टेनन्सी लँड इचो टेनन्सी ना या प्लॉटात अजून त्या प्लॉटात अजून पर्यंत कोणाक खबर ना ते डॉक्युमेंट काढले हय they once they get the half property tenant or the half will report on settlement then they are not allowed to convert that property not that agriculture land सेटलमेंट लँड agriculture to settlement zone change टेनन्सी आता दोन विषय राहते टेनन्सी ऍक्च्युअली मेन किती असता ऍग्रीकल्चर लँड so agriculture agriculture land टेनन्सी आमच्या ये settlement tenant land पण आता इथे असा सेव करताना आउट अँड आउट करताना आउट अँड आउट 50-50 करताना ना ना ते सर करून बसून तेंच्यानी आता सेटलमेंटाक घालता तुमचे टीसीपी ऍक्ट काढला सो जेन्ना तुका टेनन्सी ना एक सांगता टेनन्सी ऍक्ट जेन्ना तुका आहा 2 ऑफ 2020 एक हायकोर्टाचे जजमेंट आसा की जेन्ना तूं टेनंटेड लँड आहा ते लँड कॅनॉट बी कन्वर्ट इनटू सेटलमेंट आणि हो जो तुझा आता जो आयपीपीचो येवपाचो आसा पळय सुप्रीम कोर्टान दिला कितें डायरेक्शन की जे पयलीं कॉम्प्रोमायज करताले ते टेनंट आणि ओनरशिपा भितून जे कोंबिदार आणि ह्याच्या मध्ये जे कॉम्प्रोमायज जाताले कन्सर्न टर्म्साचेर ते ह्यान फुडें जावचें ना आनी ते एलाव करचें ना आनी एलाव जाले पासून तेचेर आमी लायसन इश्यू करपाक दिवपाचें ना
आणि ह्या लँडाक आता जे IBP आसा पळय IBPच्या एका लँडाक एक मनीस थंयसरलो स्थायीकृत मनीस आसा तो टॅनंट आसा तेजे डॉक्युमेंट हांवें काडला सो दॅट मिन्स ते लँड थंयसर त्याच प्रोजेक्ट जावपाक शकना कित्याक एज पर द सुप्रीम कोर्ट गायडलायन्स कित्याक एग्रीकल्चर लँडाक थंयसर कसलोच हे करून दिवपाक मेळपाचें ना आनी सपोज येयलो तुमच्या फुड्यान प्रपोजल जाल्यार तुमी सगळे ग्रामस्थांक फुडें दवरून मिटींग स्पेशल मिटींग घेवन तुमी कितें आसा तुमचो एक घेवचो स्टँड घेवचो इतलें कित्याक फाल्यां ते लोक पोट भरता थंयसर त्या खातीर आणि कितें आसा आनी काय ना इतलें ह्यो एक सांगता कितें मेन अजेंडा आशिल्लो आयच्या ग्रामसभेचो तुमी लोकलांनी कितें मेन इश्यूज रेज केले आयज ग्रामसभा जाली रेस मागूस पंचायतीर ग्रामसभा म्हणटू एवरी क्वॉर्टरली वो कितें सेट पिरियड टायम आसता पळय तेन्ना जाता पूण बर्निंग इश्यूज तशें अशें पळोवंक गेल्यार खूब आसा बट देर इज नो ऑपोजिशन इन रेस मागूस पंचायत तशें सगळे दे आर ऑल हँड इन ग्लोव्स कळ्ळें न्हू सो टुमोरो इफ यू पुट एन अजेंडा देर विल बी लॉट ऑफ पीपल टू ओपोज अजेंडा ओनली कळ्ळें सो आतां कशें आसा इतल्या वर्सांनी ग्रामसभा चलता आतां तुमी मिडिया आयज तुमी हांगा येयल्या तुमी पयले आसलेली उपस्थिती कितली आसा ती ग्रामसभेची अवेरनेस कितली आसा ती somebody asked केन्ना अवेरनेस केल्ले द न्यूज वॉज गिवन ऑन कितें एक म्हयनो भर पयलीं वो कितें तरी ऑड सो अवेरनेसूच ना कांयच ना पीपल हॅव कम कोण मार्केटान गेल्लो कोणें सांगलें ग्रामसभा आसा म्हणून ग्रामसभा येयली हांवूय तसोच भायर सरलेलो म्हणलें अरे ग्रामसभा आहा मरे हांव येयलो मेंबरूच तेंचे येयले 12 सुमार 11:30 12 सुमार सो बर्निंग इश्यूज खूब आसा तो IPBचो प्रोजेक्ट सगळ्या गोंयांत आसता रेश मागूस सालिगांव कॉन्स्टिट्युएन्सी बार्देस आनी रेस मागुसार म्हणून पूण पंचायत म्हणटा आमकां कांयच तेजें खबर ना बाकीचे इश्यूज जशे म्हटल्यार विलेज डेव्हलपमेंट आनी कितें अशें खूब आपले लोक ग्रिव्हन्सीस घेवन येता पंचायतीचें एकूच काम आसा की वी हॅव फॉरवर्डेड द डॉक्युमेंट्स टू रिस्पेक्टीव डिपार्टमेंट्स तेजेर आउटकम कांय ना तो ऑडिट रिपोर्ट मांडलो तेणें ऑडिट रिपोर्टाचेर म्हणटा तो कितें इनकम कितें तरी हावस टॅक्साचो येवपाचो आसा खंय कितलेशे इन क्रोर्स बट तेजेर हें कांय ना हो असोच फुडें जातलो हेजें म्हाका चड पसून पर्संटेज हें आसा की द सेम थिंग वील कंटिन्यू परत तो सेक्रेटरी चेंज जालो हांव उलयला आसतलो तुमी केलाय ते कॅप्चर पूण अश्यो गजाली आसा तूं ओपोजिशन म्हणटा ते प्लेज अ मेन रोल आतां आमच्या हितून काँग्रेसीचे फुडारी एज अ ऑपोजिशन म्हणून भरलेले आसा पूण आय हॅव नेवर सीन दॅम रेजिंग एनी कन्सर्न्स ओवर विलेज आतां कोण पदाधिकारी ते काँग्रेसीचे GPC गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे तुम्ही कॅप्चर केला हॅव यू ऑल एवर सीन हिम अटरिंग अ सिंगल वर्ड नो मग आता उरले कितें उरले फक्त विलेजरांनी कंप्लेनी घालपाच्यो आनी तेंच्यांनी फुडें धाडून दिवपाच्यो आनी ते फुडें धाडून खंय पावल्या मदीं अडकल्या हेजी कांयच कोणाक जाण ना आनी कितें सांगतलो सांग लोकांची उपस्थिती कमी असपाची म्हणजे म्हयनोभर पयलीं ग्रामसभेची अजेंडाज प्लॅन जाता आणि एक 15 दीस पयलीं ती फोर्टनायट मिटींग जाता आनी कितें जाता अश्यो खूब तुज्यो गजाली आसता ना आतां नाक्यांचेर पयलीं कशें आसतालें हाडून ते मारताले की अमके कडेन ग्रामसभा आसा म्हणून हांगा वेऱ्यान खंयच ते असलें मारलेलें नासता आतां तूं केन्ना आमी लास्ट टायम असोच हें मारलेलो की सगळ्यांक अवेरनेस जावचें आमचे कॅथलीक भाव आसले तेंच्यांनी म्हटलेलें की आमच्या रिस्पेक्टीव हितून आमकां कळोवचें सो दॅट वी आर अवेर ऑफ इट पण अजून अशें ना आतां टुडे दे हॅव टेकन दीस दॅट वी वील मेक शुअर दॅट वी वील सेंड इट टू मॉस्क टेम्पल अँड चर्चीस फॉर नेक्स्ट ग्रामसभा म्हणजे आवाज रेज केल्या उपरांत तुमकां म्हटलें वयता अशें हय जेन्ना विचारलें तेन्ना सांगलें ना ना तशें कांय ना सी why people elect representatives is like in today's this era people of the villages elect representatives so that representatives take suo moto cognizance आता आपल्या विलेजीन कितें पयलीं सरपंच बीन पळय कशें कोणें काडलें कितें वयर जाल्यार समतो म्हणटालो बाबा रिस्पेक्टीव परमिशन घेतला ते आयज काळान तुका खंयच दिश्टी पडना अशा खूब हे इश्यूज आसा बट दे डोंट टेक इट दॅट सिरियसली दे आर ओनली आफ्टर दे से लायक वी डू डेव्हलपमेंट सद्या रेज मागूस पंचायत एरियेन
सध्या कितें मेन इश्यू जे आसा जे हायलायट तुम्ही आयज केल्लो? हायलायट इश्यूज पयलीं हायलायट खूब केल्ले आसा. इश्यू हायलायट करून करून आमचे बाकीचे ग्रामस्तूय बाबडे थकल्या. ते आतां कितें म्हणटा गार्बेज इश्यू आमच्या दारान आसा, हे आसा, ते मातशें काडा, अशे बारीक बारीक इश्यूज घेवन आतां येता. कित्याक तेंचे होप्स म्हणटा पळय ते सारके मेल्लेले आसा. दे डोंट हॅव मच होप्स. ते लायक रिस्पेक्टीव मेंबर सुद्दां ते सांगता ते आपले हितूनच्यान आपूण करून घेता म्हणून. देर इज नो इतले हे ना इफेक्टिवनेस ना. इफेक्टिव इश्यूज वेन यू ब्रॉट इट टू द नोटीस ऑफ पंचायत दे आर लायक प्रोसेसूच तेजो स्लो मुवींग. एक कितें करूंक जाय जाल्यार ते म्हणटा फायल धाडल्या येतली परत आनी कितें ऑन टॉप ऑफ इट दे से लायक 53 ½ crore इज पेंडींग अनयुटिलायज्ड. आनी हेजेर आनी कितें उत्तर जाय सांग. कितें कोण खूब जाण येयले आमचे नला थंयसर हे आल्या रोड मातसो भितरलो इंटरनल रोड. हा पंचायती कडेन पावन अनहॅप्पी आसा. कितें पंचायती कडेन पावन जे लोकल आसा गांवचे ते अनहॅप्पी आसा. ऑफकोर्स तूं अशें तर ग्रावंड रियलिटीर तर पळयत जाल्यार अशेंच आसतलें. लोक सगळेच उलयतले पूण कित्याक हांगा हितूनूच हायलायट जाता. सो नोबडी वॉन्ट्स टू कम एंड एड्रेस देयर इश्यूज इन द ग्रामसभा. मागीर ते फुडें तेजो अर्थूच वेगळो जाता. आतां हांव सुद्दां तुमकां बायट दिता जाल्यार ताजो अर्थ दुसरो आसतलो. इट पीपल वॉन्ट टेक इट फॉर ओके वी वील डू सम चेंजीस ऑर समथींग बट दे वील से लायक हो अशें उलयलो तशें उलयला. आतां विलेज लेवलाचेर तुमकां चडूच पळोवंक गावता. आनी आयचें जें राजकारण जें चल्लां बंद केलें काय तें आयचें जें राजकारण जें चल्लां पळय ते आवाज आसता पळय तो सदांच सप्रेस केलो जाता. आतां असो कोण उलयलो जाल्यार तेज्यो खोडी पयलीं लोक काडटले. तो कित्याचेर उलयलो पळय तेजेर काय करचें ना जाल्यार थँक्यू.